नमस्कार, मी विक्रांत मनोरे, दी कॉम्प्युटर पॉइंट, जळगाव, महाराष्ट्र. सी प्रोग्रामिंगच्या व्हिडिओ लेसनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. या लेसन्समध्ये आपण फंक्शन काय आहे याच्याविषयी चर्चा करणार आहोत. याच्या अगोदरचे जेवढेही लेसन झाले त्याला दिलेल्या प्रतिसादाबद्दल असंख्य असंख्य धन्यवाद. आपल्याला काहीही अडचण असेल तर आपण निश्चिंत राहा, आपण विचारू शकतात. माझा मोबाईल नंबर दिला आहे 9890068468. विक्रांत मनोरे, बी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. तर सी प्रोग्रामिंगच्या ह्या लेक्चरकडे आपण वळूया. तर आपण आहे तयार? चला तर मग बघूया की फंक्शन कशा पद्धतीने सी प्रोग्रामिंगमध्ये लिहिले जातात. तर फंक्शन म्हणजे नेमकं काय? व्हॉट टू डू इज कॉल्ड फंक्शन. काय करायचं आहे त्याला फंक्शन म्हणतात. व्हॉट टू परफॉर्म इज कॉल्ड फंक्शन. काय परफॉर्मिंग करायचं आहे आपल्याला. व्हॉट टू ऍक्ट इज कॉल्ड फंक्शन. काय ऍक्टिंग करायचं आहे आपल्याला. सो व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू नाव, जे आपल्याला करायचं आहे त्याला आपण फंक्शन म्हणतो. मेन नावाचं फंक्शन आहे ना, मेन, फंक्शनचं नाव मेन. तर हे जे काही फंक्शन्स आहेत, आपल्याला काय करायचं आहे ते फंक्शनच्या स्वरूपात आपण कम्प्युटरला सांगायचं. व्हॉट टू डू, काय करायचं. पण ते सबरुटीनमध्ये, सब प्रोग्राममध्ये असतात. म्हणजे आपले जे फंक्शन्स आहे ना ते मेन प्रोग्रामचा हिस्सा असतो. एवढंही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. असं म्हणू नका की आम्ही व्हॉट टू डू, आम्ही स्वतःचं फंक्शन तयार केलं आणि डायरेक्ट सी प्रोग्राममध्ये आमचा फंक्शनचा प्रोग्राम लिहिला. आपल्या फंक्शनचा जरी प्रोग्राम लिहिलेला असेल तरी आपल्या फंक्शनचा प्रोग्राम हा मेन प्रोग्रामचा पार्ट आहे, सबरुटीन आहे, पार्ट ऑफ द प्रोग्राम आहे हा. आणि तो आपल्याला मेन प्रोग्राममध्ये कॉल करायचं असतं. कॉल बाय ॲड्रेस आहे, कॉल बाय रेफरन्स आहे, इत्यादी इत्यादी. तर आपली डेफिनेशन बघा. फंक्शन इन अ सी, द फंक्शन इन अ सी लँग्वेज इज ऑल्सो नोन ॲज प्रोसिजर ऑर सबरुटीन. क्रिया किंवा एक सबरुटीन आहे इन अदर प्रोग्रामिंग लँग्वेज. व्हॉट टू डू इज कॉल्ड फंक्शन और व्हॉट ऑपरेशन इज टू बी परफॉर्म इज ऑल्सो कॉल्ड फंक्शन. मगाशी सांगितल्याप्रमाणे टू परफॉर्म एनी टास्क वी कॅन क्रिएट फंक्शन. आपल्याला कुठलाही साधं प्रिंट जरी आपल्याला टास्क करायचा असेल, 2 नंबरचं ॲडिशन जरी करायचं असेल, सबट्रॅक्शन करायचं असेल, काय जे काही फंक्शन आपल्याला करायचं असेल ना, ते परफॉर्म करायचं असेल, सॉरी टास्क, ते फंक्शनच्या आधारे पण आपण करू शकतो. फंक्शन कॅन बी कॉल मेनी टाइम्स. हा फार फायदा आहे. मला ॲडिशन करायची 4 वेळा, तर 4 वेळा प्रोग्राम लिहिण्याची गरज नाही. मी फंक्शन लिहेल ॲडिशनचं आणि ते 4 वेळा मेन प्रोग्राममध्ये कॉल करेल. आता तर समजलं. म्हणजे टेम्पलेट आहे, म्हणजे कॉल करायचा असता सब प्रोग्राम असतो मेन प्रोग्राममध्ये. ज्याने काय होतं, मॉड्युलॅरिटी वाढते आणि रियुजेबिलिटी वाढते. म्हणजे कोड पुन्हा पुन्हा वापरले जातात आणि एकूण मेमरी त्याला कमी लागते. ॲडव्हान्टेज आहे कोड रियुजेबिलिटी आणि कोड ऑप्टिमायझेशन. By creating function in C, you can call it many times, so you don't need to write the same code again and again. म्हणून कोडचं रियुजेबिलिटी झाली. इट मेक्स द कोड ऑप्टिमाइज, वी डोंट नीड टू राईट मच मोर कोड. जास्त कोड आपल्याला लिहिण्याची गरज नाही. परीक्षेत विचारतात ना ॲडव्हान्टेज ऑफ फंक्शन. हे आपण तयार केलेलं फंक्शन आहे, युजर फंक्शन आहे. तर देर आर लायब्ररी फंक्शन्स ऑल्सो. टाईप ऑफ फंक्शन बघा, लायब्ररी फंक्शन्स आहेत आणि युजर डिफाईन्ड फंक्शन आहे. आपण युजर डिफाईन्ड फंक्शनकडे वळलेलो आहे. लायब्ररी फंक्शन याच्या अगोदर आपण वापरलेलं आहे. आपल्याला आठवतं का, आपण अनेक वेळा स्कॅन एफ, प्रिंट एफ, एफ स्टँड फॉर फंक्शन. म्हणजे थोडक्यात योगायोग आहे. स्कॅन नावाचं सिंटेक्स आहे, त्याच्या पुढे मागे ओपनिंग क्लोजिंग, हा म्हणजे ओपनिंग क्लोजिंग जर ब्रॅकेट दिला ना कुठल्याही शब्दाच्या पुढे, तर ते फंक्शन म्हणून ट्रीट करतं सी प्रोग्रामिंगमध्ये. तर हे लायब्ररी फंक्शन. लायब्ररी फंक्शन हे असे फंक्शन आहे की जे हिडर फाईलच्या द्वारे आपल्याला मिळतात, जे ऑलरेडी डिफाईन आहे. बॅकग्राऊंडला मी सांगितलं ना आपल्याला हिडर फाईल असतात, स्टँडर्ड इनपुट आउटपुट आणि कन्सोल इनपुट आउटपुट. तर म्हणून त्यांना स्कॅन समजतं नेमकं काय आहे, कारण ते डिफाईन केलेलं आहे. लायब्ररी फंक्शन आहे, प्रिंट आहे, गेट ES आहे, पुट्स ES आहे, सेल आहे, फ्लोअर आहे, एक्सेट्रा. हा युजर डिफाईन्ड फंक्शन जे आहे ना ते आपलं आहे. आर द फंक्शन विच आर क्रिएटेड बाय द सी प्रोग्रामर. आपण जे काही करणार आहे त्याला आपण युजर डिफाईन्ड फंक्शन म्हणतो. तर कसं डिक्लेअर केलं जातं बघा फंक्शन. द सिंटॅक्स ऑफ क्रिएटिंग द फंक्शन इन अ सी लँग्वेज इज गिवन बिलो. बघा आपल्याला पॉलिटेक्निक डिप्लोमा
म्हणजे किंवा इंजिनिअरिंग किंवा BCSच्या विद्यार्थ्यांना ज्यांनाही सी प्रोग्रामिंग हा विषय आहे त्यांना थेरीमध्ये विचारलं जातं की कशा पद्धतीने फंक्शन डिक्लेअर करा, थेरॉटिकली मेन्शन करा. थेरी नेमकं विद्यार्थ्यांना लिहिता येत नाही आणि त्याला मार्क्स असतात. प्रॅक्टिकल आपण लिहून मोकळं होतं, पण आपल्याला थेरी सांगता येत नाही. तर हा व्हिडिओ निश्चितच आपल्याला थेरीसाठी जास्त उपयुक्त ठरेल. सिंटॅक्स काय, रिटर्न टाईप लिहायचं, फंक्शनचं नाव लिहायचं जे काही असेल. रिटर्न टाईप म्हणजे व्हाईड आहे आणि किंवा INT पण लिहिलं जातं जर आपल्याला काही रिटर्न डेटा द्यायचा असेल. आणि डेटा टाईप पॅरामीटर्स आहेत यात. आणि आतमध्ये आलं म्हणजे फंक्शनचं नाव आणि आतमध्ये आलं की याच्यामध्ये जे कोड आहेत म्हणजे फंक्शनमध्ये आपण कुठला प्रोग्राम, समजा आपल्याला 2 नंबरची ॲडिशन करायची, त्या ॲडिशनसाठी लागणारे सगळे इंटिजर A, B, स्कॅन F, प्रिंट F, C=A+B हे सगळ्या ॲडिशनचा प्रोग्राम या ठिकाणी सगळा लिहायचा आणि तो याच्या अंडर तो आपण त्याला डिफाईन करायचा. एक्झाम्पल बघा, लेटेस्ट सी द एक्झाम्पल. हे माहीत आहे आपल्याला कुठला प्रोग्राम आहे आपला, कुठलं फंक्शन आहे बघा. हॅलो नावाचं फंक्शन आहे आपलं. बघा मित्र हो, कुठलंही फंक्शन जर आपल्याला सांगायचं असेल तर डेटा टाईप सांगायला लागेल आपल्याला. नॉन रिटर्न, रिटर्न आहे का, व्हाईड आहे, नॉन रिटर्न आहे, कुठली व्हॅल्यू हा रिटर्न करत नाही. हॅलो नावाचं फंक्शन आहे. हे फंक्शन आहे कशावरनं ओळखलं, ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट. ज्या शब्दाच्या पुढे ओपनिंग आणि क्लोजिंग ब्रॅकेट दिलेला असेल ना त्याला फंक्शन म्हणतात. म्हणजे हॅलो नावाचं फंक्शन आहे. फंक्शन कसं लिहायचं, ओपनिंग ब्रॅकेट द्यायचा कुठला, महिरपी कंस, आणि काय फंक्शनमध्ये लिहायचं आहे तर ते लिहा. एकच स्टेटमेंट येतं, हॅलो सी प्रोग्रामिंग. मग अशी सांगितलं तुम्ही ॲडिशनचा, सबस्ट्रॅक्शनचा आहे बघा. असं नाही की फंक्शनमध्ये एकच लाईन असेल, फंक्शनमध्ये मेनी लाईन असतील. तुम्ही स्क्वेअर कसा काढायचा संख्येचा, क्यूब कसा काढायचा संख्येचा, लॉग कसा काढायचा संख्येचा, 2 संख्येची ॲडिशन, 3 संख्येची ॲडिशन, तुम्ही जे काही असेल ना ते फंक्शन या ठिकाणी लिहा. आणि संपूर्ण आपल्याला आठवतं का पहिले जे आपले 2 नंबरचा ॲडिशन, तो सगळ्याच्या सगळ्या ॲडिशनचा प्रोग्राम इथे लिहून टाकायचा आणि त्याला ADD व्हाईडने म्हणता येणार कारण आपल्याला डेटा रिटर्न करायचा आहे. ADD म्हणायचं, ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट, आणि तो प्रोग्राम सगळा कॉपी करून इथे पेस्ट करून टाकायचा. आणि मग मेन नावाचं फंक्शन आपलं या ठिकाणी, हा इथून प्रोग्राम चालू होतो. स्क्रीन क्लिअर झाला. हे बघा आपण काय केलं, हॅलो नावाचं फंक्शन इथे काय केलं आहे, कॉल केलेलं आहे. सो दिस इज अ पार्ट ऑफ द प्रोग्राम. हा हिस्सा आहे ह्या मेन प्रोग्रामचा. म्हणून हा हिस्सा जो आहे ना हा मेन प्रोग्राममध्ये, या मेन प्रोग्राममध्ये कॉल केला गेला. इथून हा कॉल केला गेला. ज्याला कंपायलर हे वाचेल त्याला तो वरतून हे इथे कॉल करेल आणि याच्यामध्ये लिहिलेलं सगळं वाचेल. म्हणजे तो काय करेल, हॅलो सी प्रोग्रामिंग प्रिंट करेल. खाली येईल, पुन्हा त्याला सांगितलं हॅलो, पुन्हा त्याला प्रिंट करायला लावलं सी प्रोग्रामिंग, हॅलो, पुन्हा. म्हणजे 3 वेळा हा मेन प्रोग्राममध्ये सब प्रोग्राम कॉल केला गेला आणि 3 वेळा तो एक्झिक्यूट झाला. 3 वेळा एक्झिक्यूट झाला म्हणजे आपल्याला गेट CS झाल्यानंतर प्रिंटवर आपल्याला 3 वेळा हॅलो सी प्रोग्रामिंग हे प्रिंट झालेलं दिसेल. बघायचं, हॅलो सी प्रोग्रामिंग, हॅलो सी प्रोग्रामिंग, हॅलो सी. हे एका ओळीत काय, कारण इथे आपण काही स्लॅश n वगैरे नाही दिला आहे. इथे जर हॅलोच्या ठिकाणी स्लॅश n देऊन हॅलो जर म्हटलं असतं तर एका खाली एक ते मस्त प्रिंट झालं असतं. एका खाली एक प्रिंट व्हावं किंवा एका लाईनीत प्रिंट व्हावं हा आपला दृष्टिकोन नाही. आपला दृष्टिकोन काय आहे याच्या मागचा, तो दृष्टिकोन असा आहे की मेन फंक्शनमध्ये आपण एक युजर डिफाईन फंक्शन कॉल केलेलं आहे. युजर डिफाईन फंक्शन हा एक मेन प्रोग्रामचा हिस्सा झाला आहे आणि म्हणून त्याला सब प्रोग्राम किंवा सब रुटीन म्हटलेलं आहे. मला असं वाटतं आपल्याला हा प्रोग्राम समजला असेल. मगाशी सांगितल्याप्रमाणे नाही जर समजला असेल तर आपण माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. माझं नाव विक्रांत मनोरे. धन्यवाद. जळगावचा आहे मी. धन्यवाद. 9890068468 माझा नंबर आहे. थँक्यू व्हेरी मच.